आज पण झाला लफडा, काय नाही काज नाही काम, नुसते पनवती मागं लागली. आज पण गाडी ठोकली. बघा ना, खाली फुकट खर्च आला. काय बोलायचं, पनवती अशी मागं धावतं का तसा पैसा पण नाही धावत. तर चला, गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनूच्या ब्लॉगमध्ये. सकाळी घेतला चहा ठेवायला, साखर ओतली ना, फुकाच्या इटल्या घेतल्या, त्याच्या मारला ताव. ताव न करता, काहीच नाही करता, लगेच निघलो जायला चहा घेऊन. चड्डी घातली, त्याच्यामध्ये 500ची नोट भेटली. आता काम 25, 500 भेटलं, विषय खोल. लगेच गाडी काढली भेंडीला. चाललेला अंजूर फाट्याला, थोडासा काम होता सिम कार्डचा. पोचल्या पोचल्या बघता तो पोरांचा विषय वेगळाच होता, म्हणून आपण काय त्यात फुकटच्या एसीची हवा खात होतो. तसाच लगे निघलेल घरच्या रस्त्याला. बायपास येऊन गाडी लावली. एवढ्या मोठ्या हायवाला गाडी लागली तर काही नाही बोलता. ड्रायव्हरची चुकी नव्हती, आपलीच चुकी होती. ज्याची चुकी होती तो फरार झाला, बोलेरोवाला. काहीच नाही बोलता ड्रायव्हरला बोलू जाऊन द्यायचा विषय सॉल्व. त्याच गाडीला चोलीत चोलीत चाललेल बोलू आता घरच्या रस्त्याला. काहीच नाही बोलता निघलो डायरेक्ट घरी. जाता जाता डोका झालता गरम, मग लगेच काय विषय खोल, लगेच घेतला कलिंगड खायला. इकडं बघता तर आवरं मोठं कलिंगड होतं, पण त्याच्यामधलं निम्मं तर कच्चंच होतं. तसाच पिकलिंग कलिंगड काढला नाही, त्याचा हत्यार बघून आपली हवा टाईट झाली ना. आलो घरी. घरी आलो तुम्ही मेलबिड्डा वरण भात लोणचा सगळा खाल्ला, आवरा खाल्ला, तरी तब्येत काही होईने. कवा तब्येत होईल काय माहीत. तसंच लगेच झोपतले उठून डायरेक्ट निघले कामाला जायला. कामाला गेलतो तर घरा पण नजर या झाडावर गेली. यो बघता होतो सूर्याच्या रिफ्लेक्ट मुला झाड एक नंबर दिसत होता. घरी येऊन रेडी झालो पूजेला जायला. निघलो तिकडे बघता रिक्षावर दादूस आला रे. दादूस आला नाही, दादूस पोचला साप्याला डायरेक्ट. तसंच गावाच्या मेन कमानीतली एंट्री मारून पोचलो गावामध्ये. उचल्या उचल्या पोरांना घेऊन डायरेक्ट चालली दर्शनाला. पोरांना म्हणलं फटाफट चला, नंतर जेवायला गर्दी होईल बोलू, पहिले जेवून घेऊ आपण मस्त. फोनला काही नाही बोलता डायरेक्ट पहिले दर्शनाला गेलो, तर तिथं बघता मल्हार भाई मस्त प्रसाद वाटायला बसले. खिडकीमध्ये रिफ्लेक्ट होत होता. लगेच एक क्लिप काढून घेतली. काम 25 लगेच निघलो जेवायला झाला. पोरांना घेऊन चला बोलू, पोरा फटाफट जेवायला जाऊ. तसंच गेलो जेवायला ना. बघता होतं काय भाजीच्या जास्ती मिरच्या दिल्या. कोणी बघलं तर पहिले आपल्याला अटकल, म्हणून फटाफट त्या मिरच्या वाटल्या सगळ्या. ज्यांनी मिरच्या दिल्या त्या तो पण तावडीन भेटला, मग त्याच्या अंगावर पण टाकल्या मिरच्या. बघा ना कसा जेवतो. गुलाबजामुन त्यांनी उचलून त्या बाजूला ठेवला. काय बोलायचं, मी एवढा मोठा चोर हो का. इकडं यूट्यूब आणि इंस्टाग्रामचा कोलॅब झालता. दोघांना कॉंग्रॅच्युलेशन बोलून आजच्या ब्लॉगला समाप्त करतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.